थांबा लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे तशी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे, ती म्हणजे मे महिन्याचा हप्ता आता तुमचा लवकरच जमा होणार आहे। हो लाडक्या बहिणींनो, ही बातमी खरी आहे। याचा शासन निर्णय स्वतः महाराष्ट्र शासनावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। जे काही शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। नेमकं त्या शासन निर्णयामध्ये काय देण्यात आलेलं आहे, तसेच तुमचा हप्ता कधी जमा होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, अनेक महिला विचारत होत्या की जे काही मे महिन्याचा आमचा हप्ता थकीत आहे तो कधी जमा होणार आहे। तर आता याची प्रतीक्षा जी आहे तुमची संपलेली आहे। अखेर महाराष्ट्र शासनाने अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR प्रसिद्ध करून कोट्यवधी रुपयाचा निधीला जे काही मंजुरी आहे ती दिलेली आहे। हा निधी नेमका कोणत्या महिलांसाठी आहे आणि जे काही मे महिन्याचा हप्ता आहे तो कोणत्या महिलांना मिळणार आहे, तसेच हा कोणत्या विभागाला मिळाला आणि जे काही पैसे आहे ते कधी जमा होणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुम्हाला स्क्रीनवरती जो काही GR दिसत असेल, तर लाडक्या बहिणींनो, हा GR जो तो महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 10 जून 2026 रोजी आताच आपण बघितल्याप्रमाणे तो जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणजेच या GRचा मुख्य विषय आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत हा जो काही शासन निर्णय तो जाहीर करण्यात आलेला आहे। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की निधी कोणासाठी मंजूर झालेला आहे, तर या GR नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती म्हणजेच SC घटक आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिला जे काही लाभार्थी महिला असेल त्यांच्यासाठी हा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आला आहे। तसेच यामध्ये एकूण निधी मंजूर झाला आहे का असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर सरकारने या आर्थिक वर्षासाठी एकूण 3000 कोटी रुपयाचा तरतुदीपैकी माहे म्हणजेच मे महिन्याच्या 2026च्या या महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी तब्बल 344.74 कोटी इतका निधी जो आहे तो प्रशासकीय मान्यता देऊन वितरित करण्यासाठी मंजुरी जी आहे ती दिलेली आहे। आता हा निधी कुठे वर्ग केला आहे, तर हा अर्थसंकल्पीय निधी आता महिला व बालविकास विभाग यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्हाला सामाजिक न्याय विभागाकडून हा निधी आता महिला व बालविकास विभागाकडे आलेला आहे। म्हणजे जे काही SC घटक वर्गातील जे काही SC कॅटेगरीतील महिला आहे, ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी हा निधी जे आहे तो मंजूर दिलेला आहे। त्यांचा जो काही मे महिन्याचा थकीत हप्ता आता तुम्हाला तो मिळणारच आहे। तो आता महिला व बालविकास विभागाकडे तुमचा निधी जे आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे। तर आता ज्या मार्फत जो आदेश देण्यात आलेला आहे, या आदेशावरून तुम्हाला आता तुमचे जे काही जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल आणि तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही निश्चिंत राहा, तुमचा हप्ता हा लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। जमा होणार आहे म्हणजे कधी जमा होणार आहे, तर यावर GRवरून असे स्पष्ट होते की सरकारने बजेट मंजूर करून जे काही संबंधित विभागाकडे पाठवलेलं आहे। आता पुढील प्रक्रिया अत्यंत वेगाने होईल आणि पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे जे काही पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजे येत्या 1 ते 2 दिवसात तुमच्या खात्यावरती जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहे। हा निधी फक्त SC कॅटेगरी महिलांसाठीच आहे। जे काही ओपन कॅटेगरीचे महिला आहेत त्यांना सुद्धा लवकर त्यांचा निधी सुद्धा वितरित करण्याची प्रक्रिया जी सुरू होणार आहे। आता फक्त तुमच्या SC कॅटेगरीच्या महिला ज्या आहेत त्यांना 15 जूनपर्यंत तुमचे पैसे जे आहेत तुमच्या खात्यावर जमा होईल। तसेच लाडक्या बहिणींनो, हे होती माहिती या GRमध्ये। म्हणजे तुम्हाला आता या GRवरून एक लक्षात आलेलं असेल, तरी तुम्हाला हा GR सविस्तरपणे वाचायचा असेल तर तुम्हाला या GRची PDFची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का, तुम्हाला एप्रिल महिन्याचा जे काही हप्ता आहे तो मिळालेला आहे का, ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। ही होती लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती। तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ही माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा। आणि तसेच तुमच्या जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि तुम्हाला काही प्रश्न असतात तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीचे अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील। चला तर लाडक्या बहिणींनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।